नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा विशेष विषय वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी उत्सुकता वाढवणारा आणि विचार करायला लावणारा आहे. अनेक वेळा आयुष्यात काही काळ असा येतो की आपल्याला वाटू लागतं आता काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. पण प्रत्येक बदल मोठा आवाज करून येत नाही. काही बदल शांतपणे सुरू होतात आणि नंतर त्याचा अर्थ समजतो. वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना पुढच्या दिवसांमध्ये स्वतःच्या विचारांकडे नव्या नजरेने पाहण्याची इच्छा होऊ शकते. काही अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याचा विचार मनात येऊ शकतो. काही लोकांना ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येतील असं वाटू शकतं. हा काळ कोणतं भविष्य ठरवतो असा दावा नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याच्या प्रेरणेचा काळ म्हणून पाहता येऊ शकतो. कधी कधी आपण सतत योग्य वेळेची वाट पाहतो, पण काही वेळा लक्षात येतं की योग्य वेळ आधीपासून समोर होती, फक्त आपण स्वतः तयार नव्हतो. काही लोकांना स्वतःवर अधिक विश्वास ठेवण्याची गरज जाणवू शकते. काहींना नातेसंबंधामध्ये संवाद वाढवण्याची इच्छा होऊ शकते. काहींना स्वतःच्या ध्येयांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळू शकते. घरकाम, जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याची गरज अधिक जाणवू शकते. काही बदल पुढे जाऊन मोठे परिणाम देऊ शकतात. म्हणून घाईपेक्षा सातत्य, संशयापेक्षा स्पष्टता आणि तुलना करण्यापेक्षा स्वतःचा प्रवास महत्त्वाचा वाटू शकतो. मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी पुढचे काही दिवस लोकांना थांबून विचार करण्याची, स्वतःला नव्याने समजून घेण्याची आणि काही निर्णयांकडे शांतपणे पाहण्याची संधी वाटू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही रास बदलाची हमी देत नाही. बदलाची सुरुवात अनेकदा आपल्या कृतींमधून आणि दृष्टिकोनातून होते. अनेक वेळा आपण आयुष्यातील काही गोष्टी इतक्या मनावर घेतो की पुढचा मार्ग दिसेनासा होतो. पण काही अनुभव हे थांबवण्यासाठी नसतात, ते आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. या काळात काही लोकांना असं वाटू शकतं की इतके दिवस ज्या गोष्टी अडकलेल्या वाटत होत्या त्याकडे आता नव्या नजरेने पाहता येत आहे. नातेसंबंधामध्येही काही वेगळे क्षण येऊ शकतात. काही लोकांना संवादाचं महत्त्व अधिक जाणवू शकतं. एखादी जुनी गोष्ट नव्या पद्धतीने समजण्याची संधी मिळू शकते. काही गैरसमज शांतपणे सोडवण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. या काळात प्रतिक्रिया देण्यापेक्षा ऐकून घेणं अधिक उपयोगी वाटू शकतं. काम, व्यवसाय किंवा वैयक्तिक ध्येयांच्या बाबतीत काही लोकांना नवीन दिशा दिसू शकते. पण प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. काही वेळा संयम हेच पुढच्या यशाचं पहिलं पाऊल असतं. या काळात स्वतःची तुलना इतरांशी करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक व्यक्तीचा वेग वेगळा असतो आणि प्रत्येकाचा योग क्षणही वेगळा असतो. मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी हा काळ काही लोकांना स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा काळ वाटू शकतो. अनेक वेळा आपण बाहेर बदल शोधत राहतो, पण काही मोठे बदल शांतपणे आपल्या विचारांमध्ये सुरू झालेले असतात. गेल्या काही काळात काही गोष्टी मनात राहिल्या असतील, काही निर्णय, काही अपूर्ण अपेक्षा किंवा काही प्रश्न ज्यांची उत्तरं मिळाली नसतील. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही वेळा वेळ, अनुभव आणि शांत विचार आपल्याला पुढचा मार्ग दाखवतात. या दिवसांमध्ये काही लोकांना स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज वाटू शकते. ज्या गोष्टी आधी कठीण वाटत होत्या त्या आता नियोजनाने आणि सातत्याने हाताळता येतील असं वाटू शकतं. काही लोकांना स्वतःच्या ध्येयांबद्दल नव्याने उत्साह निर्माण होऊ शकतो. घर आणि नातेसंबंधाच्या बाबतीतही काही महत्त्वाचे क्षण येऊ शकतात. एखादा संवाद अनेक दिवसांपासून बाकी असेल तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे असं वाटू शकतं. काही गैरसमज दूर करण्यासाठी
शांतपणे बोलणं अधिक उपयोगी वाटू शकतं. अनेक वेळा नाती बदलत नाहीत, त्यांना पाहण्याची आपली पद्धत बदलते. काम, जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यामध्येही नवीन संतुलन तयार करण्याची गरज जाणवू शकते. प्रत्येक गोष्ट लगेच घडेल अशी अपेक्षा न ठेवता सातत्य ठेवणं अधिक महत्त्वाचं वाटू शकतं. कारण काही वेळा मोठे परिणाम हे लहान पावलांमधून तयार होतात. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना या काळात असं वाटू शकतं की इतके दिवस ज्या गोष्टी मनात होत्या त्यांना आता दिशा मिळू लागली आहे. काही वेळा आपण सतत योग्य संधी शोधत राहतो, पण नंतर लक्षात येतं की संधी समोरच होती, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा बाकी होता. संधी ही समोरच होती, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा बाकी होता. या दिवसांमध्ये काही लोकांना स्वतःच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलण्याची गरज वाटू शकते. जे आधी खूप महत्त्वाचं वाटत होतं ते आता तितकं महत्त्वाचं वाटणार नाही आणि ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं त्याकडे अधिक लक्ष जाऊ शकतं. काही लोकांना स्वतःसाठी वेळ काढण्याची इच्छा होऊ शकते. घरातील वातावरणामध्येही काही सकारात्मक बदल जाणवू शकतात. काही नात्यांमध्ये नवीन समज निर्माण होऊ शकते. तर काही लोकांना लक्षात येऊ शकतं की संवाद न केल्यामुळे ज्या गोष्टी मोठ्या वाटत होत्या त्या बोलल्यानंतर खूप सोप्या वाटू लागतात. त्यामुळे या काळात संयम आणि स्पष्टता खूप महत्त्वाची वाटू शकते. काम, व्यवसाय किंवा दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्येही काही नवीन विचार समोर येऊ शकतात. काही लोकांना स्वतःच्या क्षमतेवर नव्याने विश्वास वाटू शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच बदलावी अशी अपेक्षा न ठेवता सातत्यानं पुढे जाणं अधिक उपयोगी ठरू शकतं. मित्रांनो, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. सुवर्णकाळ म्हणजे अडचणी संपणं नाही. सुवर्णकाळ म्हणजे अडचणी संपणं नाही, तर अडचणी असूनही पुढे जाण्याची ताकद वाढणं. काही वेळा सर्वात मोठा बदल हा आपल्या निर्णयांमध्ये आणि विचारांमध्ये सुरू होतो. आणि मित्रांनो, आता शेवटचा विषय तो म्हणजे वृश्चिक राशीच्या काही व्यक्तींना या काळात असं वाटू शकतं की इतके दिवस जे शोधत होतो ते बाहेर नव्हतंच, तर स्वतःमध्ये होतं. काही निर्णय आता स्पष्ट वाटू शकतात. काही गोष्टी ज्या आधी कठीण वाटत होत्या त्या आता थोड्या सोप्या वाटू शकतात. काही लोकांना स्वतःच्या आयुष्याचा वेग कमी करून योग्य दिशेने चालण्याची गरज वाटू शकते. आपणच स्वतःला या वेळेसाठी तयार करतो. जेव्हा विचार बदलतो, सवयी बदलतात, निर्णय बदलतात, तेव्हा परिस्थिती वेगळी वाटायला लागते. कदाचित हाच त्या बदलाचा खरा अर्थ असू शकतो. या दिवसामध्ये स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांच्या प्रवासाची तुलना करू नका. छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. प्रत्येक प्रयत्न लगेच परिणाम देईलच असं नाही, पण सातत्याने घेतलेली पावलं पुढे जाऊन मोठा फरक निर्माण करू शकतात. नात्यांमध्ये संवाद ठेवा, कामामध्ये संयम ठेवा, स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतीही रास तुमचं भविष्य ठरवत नाही, पण तुमचा दृष्टिकोन पुढचा मार्ग ठरवू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या राशीवर पाहायला आवडेल ते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.